प्रवास मराठी आणि खाद्य संस्कृतीमध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत. आज आपण करणार आहोत गवारच्या शेंगांची भाजी. त्यासाठी आपण थोड्या गवारच्या शेंगा घेणार आहोत. त्या चांगल्या पद्धतीने उकडून घेऊ. आपले ज्या शेंगा आहेत त्या चांगल्या पद्धतीने उकडून झालेल्या आहेत. आता त्यानंतर आपण वाटण तयार करून घेऊ. एका मिक्सरच्या भांड्यामध्ये लसूण, खोबरं, हिरवी मिरची, कोथिंबीर हे सर्व बारीक करून घेणार आहोत. हिरवी मिरची ही तुमच्या चवीनुसार तुम्ही ॲड करायची आहे. तुम्हाला आवडत नसेल तर ती तुम्ही स्किपही करू शकतात. नंतर एका पॅनमध्ये आपण तेल घेणार आहोत. त्यात आपण जे वाटण तयार केलं आहे तेही चांगल्या पद्धतीने आपण मिक्स करून घेऊ. त्या वाटणमध्ये आपण आपले घरचे मसाले, काळा मसाला, लाल मसाला, हळद हे चांगल्या पद्धतीने मिक्स करून घेणार आहोत. त्यानंतर आपण ज्या बॉईल केलेल्या शेंगा आहेत त्याही आपण मध्ये ॲड करणार आहोत आणि आपल्या अंदाजानुसार आणि चवीनुसार मीठही टाकून घेणार आहोत. ते सगळं मिक्स झाल्यानंतर आपण 1 ग्लास पाणीही त्यात ॲड करून घेऊ. आपल्या पाण्याला उकळ आल्यानंतर त्यात शेंगदाण्याचं कूटही मिक्स करून घेणार आहोत. ते उकळायला लागल्यानंतर त्यात आपण 5 मिनिट एक झाकण ठेवणार आहोत. 5 मिनिटानंतर झाकण काढल्यानंतर आपली भाजी ही रेडी आहे.